हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हिनिंग. तर चला आज बनवूयात आपण पावट्याचा खिचडी भात. तर याला पावट्याची खिचडी असेही म्हणतात. तर मी इथे पावटे सोलून घेतले आहेत, पावशर पावटे आहेत. एक छोटासा फ्लावर घेतलेला आहे मी. फ्लावरचा म्हणजे छोटासा पीस घेतला, त्याचे पीसेस केलेले आहेत. इथे इंद्रायणी तांदूळ आहे आणि मसूरची डाळ आहे. मसूरची डाळ तुम्ही कोणतीही याच्याऐवजी डाळ तुम्हाला आवडेल ती घेऊ शकता. त्यानंतर इथे आहे उभा चिरलेला कांदा, कोथिंबीर, टोमॅटो, बटाटा, अद्रक लसूणची पेस्ट, कढीपत्ता. आणि याच्यामध्ये तुम्ही तुमचे मटार घालू शकता, गाजर घालू शकता. जे व्हेजिटेबल्स तुम्हाला आवडतात ते तुम्ही घालू शकता. आणि एक सिक्रेट मसाला म्हणजे पावभाजीचा मसालाही आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. तर इथे मी तेल घेतलेलं आहे. तेलामध्ये 1-2 लवंग, दालचिनी, त्याच्यानंतर जे माझ्याकडे खडे मसाले अवेलेबल होते ते मी टाकलेले आहे त्याच्यामध्ये. आणि तमालपत्र 1-2 टाकलेले आहेत. दालचिनी टाका, दालचिनीनी टेस्ट चव खूप छान लागते. त्यानंतर उभा चिरलेला कांदा टाकायचा आहे. त्यानंतर टोमॅटो टाकायचं, कढीपत्ता टाकायचा. आणि त्यानंतर काय करायचं, अद्रक लसूणची पेस्ट न टाकता जे व्हेजिटेबल्स आपण घेतलेले आहेत, मेन पावट्याचा भात आहे म्हणून पावटा, फ्लॉवर, बटाटा हे व्हेजिटेबल्स त्याच्यामध्ये टाकायचे आहेत. त्यानंतर हे जे पावटा आहे, बटाटा आहे, फ्लावर आहे, हे व्हेजिटेबल्स त्याच्यामध्ये टाकायचे आणि तेलामध्ये त्याला मीठ न टाकता छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. यावेळी मीठ नाही टाकायचं, मिठाने लगेच ते लूज पडतात आणि मग चांगले फ्राय होणार नाहीत. म्हणून आधी हे सर्व व्हेजिटेबल्स छान तेलामध्ये परतून द्यायचे आणि सुंदर असे तुम्हाला वाटेल की हां आता छान परतले आहेत, तेव्हा मग मीठ आणि मसाले टाकायचे, अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आणि मग अजून त्याला थोड्या वेळ परतू द्यायचं. अशा प्रकारे पावटाही सुंदर प्रकारे शिजतो. त्यानंतर मग याच्यामध्ये जे आपण पाणी टाकायचं, म्हणजे जेवढं आपल्याला आहे तेवढं पाणी टाकायचं. त्याला मी 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आणि त्यानंतर तुम्ही म्हणताल का कुकरलाही खराब आहे, पण तो कुकर आमचा खराब नाही आहे, तर त्याला तो तसाच झालेला आहे. त्यानंतर इथे मी तांदूळ आणि मसूरची डाळ इथं मी भिजून आणि छान धुवून स्वच्छ घेतलेली आहे. आणि पाणी उकळलं की त्याच्यामध्ये अशा प्रकारे तांदूळ टाकायचा. आता इथे तुम्ही कधी-कधी तेलामध्ये तांदूळ परतून वरून पाणी टाकू शकता, पण पाणी उकळल्यानंतर ह्याच्यात टाकल्यावरती छान होतं. आणि वरून गावरान तुपाची धार सोडायची आणि मग कुकर लावून घ्यायचा, त्याच्या 2-3 शिट्ट्या होऊ द्यायच्या आणि झाला की उघडायचा कुकर. आणि वरून हे पहा, जर तुम्ही कुकरची शिट्टी झाल्या जर कुकरची शिट्टी घालून जर कुकर उघडला तर असा भात सुटसुटीत आणि छान होतो. जर कुकरची वाफ जाऊ दिली तर मग तो भात थोडासा चिकट होतो. तर शिट्टीवरती करून शिट्टी घालवायची आणि मग कुकर उघडून तो थोडा हलवायचा. हे पहा किती छान सुंदर असा खिचडी भात पावट्याचा तयार झाला. या खायला.